आणि त्या संविधानामध्ये कलम 341 आणि 342 नुसार आणि महाराष्ट्राच्या सूची क्रमांक 36 वर ऑलरेडी धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे। त्याची फक्त अंमलबजावणी करा हीच आमची मागणी आहे। आणि अंमलबजावणी करण्यासाठी आमचा समाज बांधव दीपक भाऊ बोराडे हे 17 सप्टेंबर म्हणजे मुक्ती संग्राम दिन या दिनापासून सनी आमचा समाज बांधव तिथं उपोषणाला बसलेला आहे। म्हणजे आज त्यांचा 6वा दिवस आहे, पण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार तिथं दखल घ्यायला सुद्धा जात नाही। आपल्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे या पण सुद्धा परवा दिवशी आता 3 दिवस झाले तिथून गेल्या, पण दखल भेटून सुद्धा गेल्या नाही। म्हणजे इतका म्हणजे एवढा गोळा समजू नका आमच्या धनगर समाजाला। म्हणजे आमचा या धनगर समाजाचा अंत पाहू नका तुम्ही, आमच्या धनगर समाजाची दिशा भूल करू नका। तुम्हाला वाटत असेल हे धनगर समाज गोळा आहे, मी या सरकारला सांगू इच्छितो की धनगर समाज गोळा नाही, धनगर समाज हा शंकराचा तिसरा डोळा आहे। काय करून सांगता येत नाही। आणि तुम्ही आम्ही आज तहसीलदार साहेब मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे तहसीलदार साहेब मार्फत, कारण की हे झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग येण्यासाठी आधी तर एक इशारा देण्यासाठी आमचा परवा दिवशी 24 तारखेला मोठा एक एल्गार इशारा मोर्चा म्हणून सनी या शासनाला जागे करण्यासाठी देत आहोत। त्याच्या पुढे त्या इशारा मोर्चामध्ये जर तुम्ही जर लवकरात लवकर निर्णय घेतला तर बरं, नाही तर या रोडवरून सनी एकाही लाल दिव्याची गाडी हे धनगर समाज घेऊन देणार नाही। भाजप सरकारने मी फक्त मुख्यमंत्री साहेबाला सांगू इच्छितो की 2014 मध्ये बारामतीमध्ये उपोषण चालू होतं आमचं समाज बांधव, आणि उपोषण सोडता वेळेस म्हणजे 29 जुलै 2014 मध्ये त्याने तिथं उपोषण चालू होते। आणि उपोषण सोडता वेळेस देवेंद्र साहेब तिथं आले आणि म्हटले की पहिल्या कॅबिनेटमध्ये आमची सत्ता निवडून द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ। 2014ला पण तुमची सत्ता निवडून दिली, 19ला पण दिली, 24ला पण दिली, पण याच्यानंतर असं होणार नाही। तुम्ही काय तुमचा आमचा का असं नाही, कोणी का असं नाही, तुमच्या पक्षाचा एकही पक्षाचा प्रतिनिधी जर आमच्या गल्लीत जर आला तर आम्ही त्याला फिरून सुद्धा देणार नाही। आतापर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो, यापुढे तुमच्या सोबत जर फ्युचर जर असले आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करा, इथून पुढे आम्ही तुमच्या सोबत राहू। पण आमची मागणी जर तुम्ही पूर्ण केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आमच्या मतदानाच्या भरोशावर राहू नका आणि तुम्हाला आमच्या गल्ली गल्लीमध्ये फिरून सुद्धा देणार नाही तुमचा प्रतिनिधी। एवढंच मी या मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो।